हॅलो स्टुडंट्स, आपण पाठीमागच्या लेक्चर्समध्ये खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन बघितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण लेक्चर नंबर 10 मध्ये बघितलंय प्रिपरेशन ऑफ कीटोन्स. म्हणजे स्पेशली आपल्याला कीटोन्स प्रिपेअर करण्यासाठी ज्या काही तुमच्या मेथड्स आहेत ह्या मेथड्स आपण पाठीमागच्या लेक्चर्समध्ये बघितलेल्या आहेत. म्हणजे आपण काय बघतो होतो, कोणता चॅप्टर आहे तुमचा? अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. त्याच्यामध्ये सुरुवातीला जनरल इंट्रोडक्शन बघितलं, त्याच्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन बघितलं, नॉमेनक्लेचर बघितलं, ओके, त्याच्यानंतर स्ट्रक्चर बघितलं आणि त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण बघितला तो म्हणजे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. ठीक आहे ना. मग अल्डिहाइड कीटोन्स मध्ये सुरुवातीला आपण अशा मेथड बघितल्या की त्या मेथड मध्ये आपण अल्डिहाइड पण बनवू शकतो, कीटोन पण बनवू शकतो. नेक्स्ट बघितलं अशा मेथड की ज्या मेथड पासून आपण फक्त आणि फक्त अल्डिहाइड प्रिपेअर करू शकतो आणि त्याच्यामध्ये काही तुमच्या नेम रिॲक्शन आहे. आणि नेक्स्ट लास्ट पॉइंट बघितला प्रिपरेशन ऑफ कीटोन्स. म्हणजे अशा पण काही मेथड्स आहेत की त्याच्यापासून आपण काय करू शकतो, कीटोन्स बनवू शकतो. फक्त आणि फक्त काय बनवू शकतो, कीटोन्स बनवू शकतो. त्याही मेथड आपण पाठीमागच्या लेक्चर्स मध्ये म्हणजे लेक्चर नंबर 10 मध्ये बघितलेला आहे. आजच्या लेक्चर्स मध्ये आपल्याला त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे प्रॉपर्टीज. आणि प्रॉपर्टीज मध्ये लक्षात ठेवायचं दोन टाईपच्या प्रॉपर्टीज असतात. ठीक आहे ना. तर त्या दोन टाईपच्या प्रॉपर्टीज असतात, फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी. आता फिजिकल प्रॉपर्टी कशी असते, आपण डोळ्याने बघू शकणाऱ्या प्रॉपर्टीज म्हणजे कोणकोणत्या? ओके, त्याची सोल्युबिलिटी, मिसिबिलिटी, बरोबर आहे की नाही, ते सॉलिड आहेत, लिक्विड आहेत का गॅस आहेत, त्याच्यानंतर परत त्याचा ओडर, त्याच्यानंतर त्याचे बॉइलिंग पॉइंट्स, हे सगळे जे पॉइंट आहेत हे आपण कशामध्ये बघतो, फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये बघतो. ठीक आहे. मग आजच्या लेक्चर्स मध्ये आपल्याला बघायचं आहे इम्पॉर्टंट पॉइंट फिजिकल प्रॉपर्टीज. ह्या फिजिकल प्रॉपर्टीज वरही तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे ना. मग कशा पद्धतीमध्ये क्वेश्चन विचारले जातात ही आपण लेक्चरच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहात. ठीक आहे. काळजीपूर्वक अंडरस्टँडिंग करा, समजून घ्या. थेरॉटिकल पॉइंट आहे, हे पॉइंट्स आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. मग बघा आजच्या लेक्चर्स मध्ये आपल्याला बघायचं आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. तर बघूयात आपण नेक्स्ट पॉइंट, फिजिकल properties of aldehydes and ketones. Physical properties of aldehydes and ketones. आपल्याला अल्डिहाइड्स आणि कीटोन्स च्या फिजिकल प्रॉपर्टीज बघायच्या. ठीक आहे ना. मग त्याच्यामध्ये आपण ते सॉलिड, लिक्विड, गॅस, ओडर, सोल्युबिलिटी किंवा मिसिबिलिटी किंवा मग आपण त्याचे काय सांगणार आहे, बॉइलिंग पॉइंट सांगणार. काळजीपूर्वक लक्ष द्यायचं, अंडरस्टँडिंग करून घ्यायचं, प्रत्येक पॉइंट व्यवस्थित लिहून घ्यायचा. ठीक आहे ना. मग बघा अल्डिहाइड कीटोन्स मध्ये पहिला पॉइंट आहे लक्षात ठेवायचं, जे काही तुमचे लोअर मेंबर आहेत म्हणजे सुरुवातीचे जे तुमचे अल्डिहाइड्स आणि कीटोन्स आहेत हे काय तुमचे गॅस आहेत रूम टेम्परेचरला. ठीक आहे. म्हणजे थेरॉटिकल पॉइंट आहे, लक्षात ठेवा. पहिला पॉइंट काय लक्षात ठेवायचा बघा, फर्स्ट पॉइंट लोअर मेंबर्स आर गॅस ॲट रूम टेम्परेचर. ठीक आहे ना. ओके, जे लोअर मेंबर आहेत ना ते कसे तुमचे गॅस आहेत रूम टेम्परेचरला. पहिला पॉइंट झाला. सेकंड पॉइंट बघा काय आहे, सेकंड नंबरचा पॉइंट. ओके, सेकंड नंबरचा पॉइंट काय आहे, हायर मेंबर्स आर लिक्विड और सॉलिड ऍट RT रूम टेम्परेचर. बघा जे लोअर मेंबर आहेत ते गॅस आहेत रूम टेम्परेचरला, जे हायर मेंबर आहेत ते तुमचे लिक्विड किंवा मग सॉलिड आहेत रूम टेम्परेचरला. लक्षात आलं. हे झाले तुमचे दोन पॉइंट.
त्याच्यानंतर ओडर जर बघितला ना तर ह्याचा प्लीजंट ओडर आहे. ओके, नंतर नेक्स्ट थर्ड नंबरचा इट इज प्लीजंट ओडर. ओके, प्लीजंट ओडर आहे, आनंददायी वास आहे याचा. ओके, प्लीजंट ओडर आहे. लक्षात आलं? ठीक आहे. ओके, अशा पद्धतीमध्ये हे 3 पॉइंट झाले. आता बघा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट जे की 2 पॉइंट्स आहेत त्याच्यावर क्वेश्चन तुम्हाला मॅक्झिमम टायमिंग मध्ये विचारला जातो. काळजीपूर्वक अंडरस्टँडिंग करा. नेक्स्ट 4 तुमचा 4th नंबरचा म्हणजे 4 नंबरचा जो पॉइंट आहे ना तो पॉइंट काय बघा, जे काही तुमचे अल्डेहाइड्स आणि कीटोन्स आहेत हे अल्डेहाइड्स आणि कीटोन्स चे जर बॉइलिंग पॉइंट आपण बघितले तर ते बॉइलिंग पॉइंट तुमचे इथर्स आणि हायड्रोकार्बन पेक्षा जास्त असतात, ग्रेटर असतात. म्हणजेच काय, अल्डिहाइड्स अँड कीटोन्स बॉइलिंग पॉइंट ग्रेटर दॅन इथर्स अँड हायड्रोकार्बन्स. म्हणजे इथर आणि हायड्रोकार्बन पेक्षा कसे जास्त आहेत, पण कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोल पेक्षा कसे कमी. बघा मग 4 नंबरचा पॉइंट कोणता येईल, इन अल्डिहाइड्स अँड कीटोन्स हायर बॉइलिंग पॉइंट दॅन इथर अँड हायड्रोकार्बन्स. ठीक आहे, मग बघा काय पॉइंट त्याचा 4 नंबरचा पॉइंट काय बघा, aldehydes and ketones, aldehydes and ketones higher boiling point than ether and hydrocarbons. Ethers and hydrocarbons, but lower than carboxylic acid and alcohol. ओके, जे काही तुमचे अल्डेहाइड्स आणि कीटोन्स आहेत ह्यांचे जे बॉइलिंग पॉइंट आहे ते तुमचे इथर आणि हायड्रोकार्बन पेक्षा जास्त आहे. ओके, आणि पण कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा अल्कोहोल पेक्षा कसे कमी आहेत. ओके, मग का कमी? ओके, 5 नंबर, इट इज ड्यू टू, कशामुळे कमी? इट इज ड्यू टू डायपोल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन किंवा इंटरॅक्शन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. ओके, लक्षात ठेवा काय म्हणते, डायपोल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन किंवा इंटरॅक्शन असते त्यांच्यामध्ये. म्हणून म्हणून तुमचे काय येतं, बॉइलिंग पॉइंट अल्डेहाइड आणि कीटोन्सचे कसे तुमचे जास्त आहेत. लक्षात ठेवा. डायपोल इंटरॅक्शन कसं बघा, जो तुमचा अल्डेहाइड आणि कीटोन्स आहे त्यांच्यामध्ये जो कार्बोनिल ग्रुप आहे ना तो कार्बोनिल ग्रुप कसा माहितीये का, तो कार्बोनिल ग्रुप मध्ये जो कार्बोनिल कार्बन आहे त्याच्यावर पॉझिटिव्हली चार्ज असतो आणि जो कार्बोनिल ऑक्सिजन आहे त्याच्यावर तुमचा निगेटिव्हली चार्ज असतो. म्हणजे तिथं डायपोल आहे, म्हणजे तिथं काय तुमचे 2 पोल आहेत आणि जिथं बी आपले 2 पोल तयार होतात तिथं लक्षात ठेवायचं, जर तुम्हाला विचारलं कोणता बॉन्ड फॉर्म होतो तर लक्षात ठेवायचं तिथं पोलार कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतो. मग इथं पण काय आहे तुमचं डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. मग डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं असतंय तर बघा, मग आपण जर बघितलं ना डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं सांगणार, हा कार्बोनिल आहे तुमचा. ओके, ठीक आहे, कोणता कार्बोनिल आहे, हा कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, बरोबर आहे. इथं तुमचा एखादा ग्रुप आहे असा तुमचा कार्बोनिल ग्रुप आहे. इथं जर बघितलं ना तर हा कार्बोनिल कार्बन आहे ना ह्याच्यावर तुमचा चार्ज असतो डेल्टा पॉझिटिव्हली चार्ज आणि इथं येतो तुमचा डेल्टा निगेटिव्ह चार्ज, बरोबर आहे. दुसरा परत मी काढला, हा कार्बन असाच कार्बोनिलच काढला आणि डबल बॉन्ड, ठीक आहे, ह्याच्यावर डेल्टा निगेटिव्ह ह्याच्यावर डेल्टा पॉझिटिव्ह. म्हणजे इथं काय तुमचं पोलरायझेशन आहे. म्हणजे इथं तुमचे डायपोल आहेत, 2 पोल आहेत तुमचे तयार,
एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. कार्बोनिल कार्बनचं लक्षात ठेवायचं कधी पण पॉझिटिव्ह आणि कार्बोनिल ऑक्सिजनवर असतो निगेटिव्हली चार्ज. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीमध्ये यांच्यामध्ये कोणते डायपोल डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा इंटरॅक्शन आहे आणि त्याच्यामुळे आपण सांगू शकतो की ओके त्याच्यासाठी आपण सांगू शकतो की अल्डेहाइड्स आणि कीटोन्सचे बॉइलिंग पॉइंट कसे तुमचे जास्त इथर पेक्षा आणि हायड्रोकार्बन पेक्षा. आपण त्याची ऑर्डर पण बघणार आहे, जास्त काही घाबरण्याची गरज नाही. लक्षात आलं हा पॉइंट. त्याच्यानंतर 6 नंबरचा पॉइंट काय बघा. 6 नंबरच्या पॉइंटवरही तुम्हाला काय विचारलं जात आहे, क्वेश्चन विचारला जातो. आता लक्षात ठेवायचं हे झाला पॉइंट. त्याच्यानंतर आता जे काही तुमचे अल्डेहाइड्स आणि कीटोन्स आहेत, हे अल्डेहाइड आणि कीटोन्स जे लोअर मेंबर आहेत म्हणजे सुरुवातीचे, हे कसे तुमचे मिसिबल इन वॉटर. म्हणजे काय लक्षात ठेवायचा, ओके लोअर मेंबर्स आर मिसिबल इन वॉटर. मिसिबल इन वॉटर हे मिसिबल आहे, ओके मिक्स होतात. मिसिबल कुणासोबत, इन वॉटर. ओके ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. ओके हायड्रोजन बॉन्डिंग, एच बॉन्डिंग पॉसिबल आहे. हे काय करतात, लोअर मेंबर्स आहेत ते वॉटर मध्ये कसे तुमचे मिसिबल आहे. ओके म्हणजे ते वॉटर मध्ये जर आपण टाकले तर हे मिक्स होतात. ओके मिसिबल आहे कशामुळे, ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. वॉटर सोबत जे तुमचे कार्बोनिल ग्रुप आहेत ते काय करतात, हायड्रोजन बॉन्डिंग करतात. मग बघूयात आपण हायड्रोजन बॉन्डिंग कशी असते. ओके आपल्याला माहिती आहे इथं जर आपण बघितलं ना तर कार्बोनिल ग्रुप आहे. कसा कार्बोनिल ग्रुप आहे तुम्ही जर बघितलं तर आपल्याकडे माहिती आहे कार्बन आहे, डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे आणि इकडे तुमचे कोणते इथं आर असेल हायड्रोजन असेल, दोन्ही साईडला आर असतील, डझंट मॅटर. हे तुमचा काय झाला कार्बोनिल ग्रुप झाला. आणि वॉटर मॉलिक्यूल बघायचा. वॉटर कसा आहे बघा, इथं मी काय घेतला, हायड्रोजन घेतला, इथं ऑक्सिजन घेतला, इथं हायड्रोजन घेतलं. परत मी काय केलं, आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर लक्षात ठेवायचं हा जो तुमचा कार्बन आहे ह्याच्यावर पॉझिटिव्हली चार्ज, ह्याच्यावर निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे, हायड्रोजनवर पॉझिटिव्ह, ऑक्सिजनवर निगेटिव्ह, हायड्रोजनवर पॉझिटिव्ह. मग कधीही इंटररिएक्शन कोणामध्ये असतंय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटरॅक्शन असतं. ठीक आहे, मग काय होईल तुमचा हा जो ऑक्सिजन आहे निगेटिव्हली चार्ज, हा काय करतो, ह्या हायड्रोजन सोबत काय करतो, बॉन्डिंग करतो. आणि यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार होतो ह्या बॉन्डला आपण काय म्हणतो, एच बॉन्ड म्हणतो, म्हणजे हायड्रोजन बॉन्ड म्हणतो. आणि आपल्याला माहिती आहे हायड्रोजन बॉन्ड इंडिकेट करताना आपण डॉटेड लाईन काय करतो, इंडिकेट करतो. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे अशा पद्धतीमध्ये. परत तुम्ही ना इकडे हे दाखवू शकता, डझंट मॅटर. परत मी काय केलं, इथं एखादा ग्रुप काढला आणखी कार्बोनिलचा. कसा काढला बघा, डबल बॉन्ड आणि अशा पद्धतीमध्ये परत ग्रुप काढला. परत लक्षात आलं इथं तुमचा निगेटिव्ह असेल, इथं तुमचा पॉझिटिव्ह ह्या कार्बोनिल कार्बनवर. परत यांच्यामध्ये काय होईल, हायड्रोजन बॉन्डिंग होईल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ओके म्हणजे अशा पद्धतीमध्ये काय आहे, तुमचे जे कार्बोनिल ग्रुप आहेत ते वॉटर सोबत काय करतात, हायड्रोजन बॉन्डिंग करतात. म्हणून काय ते तुमचे जे लोअर मेंबर आहेत सुरुवातीचे ते कसे आहेत, मिसिबल आहे ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. लक्षात आलंय हा एक पॉइंट. ओके आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं नेक्स्ट आणि लास्ट जो तुमचा पॉइंट आहे तो पॉइंट आहे तुमचा जे तुमचे हायर मेंबर आहेत ना. ओके जसं जसं तुमचा मॉलिक्युलर मास वाढत जाईल, ओके तसं तसं तुमचे बॉइलिंग पॉइंट काय होतात, तुमचे कमी कमी होत जातात. ओके म्हणजे आपण तेही पॉइंट त्याच्यामध्ये सांगू शकतो. लक्षात येत आहे ना, काळजीपूर्वक अंडरस्टँडिंग करायचं, व्यवस्थित समजून घ्यायचं. ओके मग आपण सोल्युबिलिटी ऑफ अल्डेहाइड अँड कीटोन्स ओके जर बघितलं तर ते काय करतात, डिक्रीजेस होतात. ओके म्हणजे कसं, सोल्युबिलिटी ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स डिक्रीजेस. ओके नेक्स्ट पॉइंट बघा, लास्ट पॉइंट आहे 7 नंबरचा, solubility of aldehydes and ketones decreases.
ओके, डिक्रीज होतात. ओके, कधी डिक्रीजेस होतात? ओके, डिक्रीजेस टू increasing the length of chain. Solubility of aldehydes and ketones decreases due to increasing chain length. म्हणजे सगळ्यात सोपा पॉइंट कोणता बघा, म्हणजे जसं काय होईल तुमचे अल्डेहाइड्स आणि कीटोन्स ओके डिक्रीजेस होतील, त्यांचे बॉइलिंग पॉइंट किंवा सोल्युबिलिटी काय होईल डिक्रीजेस होईल. कधी डिक्रीजेस होईल? जसं जसं त्यांचे चेन लांब चालेल. ओके, जेवढे तुमचे कार्बनची संख्या म्हणजे चेन तुमची लांब होत चालेल तसं तसं त्यांचे बॉइलिंग पॉइंट कसे होतील तुमचे कमी होतील, डिक्रीजेस होतील. इन्क्रीजिंग चेन, डिक्रीजिंग सोल्युबिलिटी. ओके, म्हणजे जेवढी चेन तुमची लांब तेवढं त्याची सोल्युबिलिटी कशी असेल डिक्रीजेस असेल. हा एक पॉइंट तुमचा काय आहे इम्पॉर्टंट आहे. लक्षात आलंय? आता ह्या पॉइंट्स नुसार आपल्याला क्वेश्चन जर विचारले तरी आपण काय करू शकतो, क्वेश्चन सॉल्विंग करू शकतो. नेक्स्ट पॉइंट बघूयात आपण, सम इम्पॉर्टंट पॉइंट. ओके, इम्पॉर्टंट पॉइंट हे तुम्हाला लक्षात असणं खूप गरजेचं आहे. बघा ह्याच्यामध्ये IMP पॉइंट इम्पॉर्टंट पॉइंट जे आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचे. आता म्हणजे बघा पहिला आपण बघूया त्याच्यामध्ये, हे तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. मग आपण जर स्ट्रेंथ बघितली बॉन्ड मध्ये कोणत्या बॉन्डची रिलेटिव्ह स्ट्रेंथ जास्त असते, तर लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये ही ऑर्डर जी आहे ना, ही ऑर्डर तुम्हाला येणं खूप गरजेचं. लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं पहिला हायड्रोजन बॉन्ड ह्याची रिलेटिव्ह स्ट्रेंथ सगळ्यात जास्त असते, इज ग्रेटर दॅन. ओके, हायड्रोजन बॉन्डची रिलेटिव्ह स्ट्रेंथ कशी सगळ्यात जास्त आहे. लक्षात ठेवायचं, ब्रेक करायला एनर्जी जास्त लागते हायड्रोजन बॉन्ड. त्याच्यानंतर डायपोल किंवा मग त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डायपोल इंटररिएक्शन इज ग्रेटर दॅन. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात ठेवा, ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. हायड्रोजन बॉन्ड, डायपोल इंटररिएक्शन आणि त्याच्यानंतर व्हॅन डर वॉल्स फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. ठीक आहे ना. जर तुम्हाला विचारलं रिलेटिव्ह स्ट्रेंथच्या ऑर्डर मध्ये कुणाची रिलेटिव्ह स्ट्रेंथ तुमची जास्त आहे, तर लक्षात ठेवायचं हायड्रोजन बॉन्ड, त्याच्यानंतर डायपोल इंटररिएक्शन आणि त्याच्यानंतर व्हॅन डर वॉल फोर्सेस. ओके, अशा पद्धतीमध्ये ही रिलेटिव्ह स्ट्रेंथ आहे. आता जर तुम्हाला बॉइलिंग पॉइंटची जर विचारलं, म्हणजे आपण जर बॉइलिंग पॉइंटच्या वगैरे जर ऑर्डर लावायचे असतील, जर तुम्हाला त्याच्यामध्ये एकाच स्ट्रेंथून किंवा मग मेन कंपाऊंड जर तुम्हाला माहित असले कोणकोणते त्याच्यामध्ये अल्डिहाइड, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड, इथर, हायड्रोकार्बन्स ह्याच्यामध्ये, तर ती ऑर्डर कोणती ही आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यावरही तुम्हाला क्वेश्चन्स विचारला जातो. ओके, ही झाली 1 नंबरची ऑर्डर. सेकंड नंबरची ऑर्डर आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. ओके, ती तुमची बॉइलिंग पॉइंटच्या ऑर्डर मध्ये किंवा सोल्युबिलिटीच्या ऑर्डर मध्ये किंवा मिसिबिलिटी मध्ये जर आपण बघितलं तर बघा सगळ्यात 1 नंबरला आहे तुमचा तो म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड. तुमचे बॉइलिंग पॉइंट जर बघितले ना तर कार्बोक्सिलिक ऍसिडचे सगळ्यात जास्त असतात, इज ग्रेटर दॅन. त्याच्यानंतर कोण असतंय, तर त्याच्यानंतर असते तुमचा अल्कोहोल. ओके, कार्बोक्सिलिक ऍसिड इज ग्रेटर दॅन अल्कोहोल, दॅन कीटोन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट अल्डिहाइड्स. त्याच्यानंतर नेक्स्ट इथर आणि त्याच्यानंतर नेक्स्ट हायड्रोकार्बन.
हायड्रोकार्बन्स म्हणजे अल्केन अल्किन त्याच्यामध्ये येतात, हायड्रोकार्बन्स मध्ये आपल्याला माहिती आहे. मग बघा सगळ्यात जास्त जर बॉइलिंग पॉइंट बघितले तर कोणाचे असतात, कार्बोक्सिलिक ऍसिडचे. त्याच्यानंतर कोण असतात, अल्कोहोलचे असतात. त्याच्यानंतर कोण, कीटोन्स. त्याच्यानंतर कोण, अल्डेहाइड्स. नंतर इतर आणि नंतर नेक्स्ट हायड्रोकार्बन्स. हे आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. कारण की आता बघा हे पॉइंट लक्षात ठेवायचं. ह्या पॉइंटवरून आपल्याला आता क्वेश्चन्स बघायचे आहेत आणि त्या क्वेश्चन्सचे आपण काय करणार आहे, आन्सर काढ. नेक्स्ट बघूयात आपण इनटेक्स्ट क्वेश्चन आहेत. ओके, एनसीईआरटीच्या बुक मधले जे काही तुमचं एक सॉल्विंग एक्झाम्पल आहे आणि एक तुमचा इनटेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. आता जे काही आपण पॉइंट्स बघितलेले आहेत, जे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स, नंतर फिजिकल प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत, त्याच बेसिसवर तुम्हाला इनटेक्स्ट क्वेश्चन आहे. हा इनटेक्स्ट क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर काळजीपूर्वक अंडरस्टँडिंग केली असेल, समजून जर घेतलं असेल, तर हे 2 क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला एक्झॅक्टली यायला पाहिजे. ठीक आहे ना. बघा याच्याकडे व्यवस्थित क्वेश्चन्स वाचायचं आहे आणि व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून ह्याचा आपल्याला आन्सर काढायचा आहे. बघा इनटेक्स्ट क्वेश्चन मध्ये हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला बुक मध्ये सॉल्विंग पण केलेला आहे. कशा पद्धतीमध्ये सॉल्व्ह केलाय बघा, अरेंज द फॉलोइंग कंपाऊंड इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ दिअर बॉइलिंग पॉइंट. ओके, आता आपल्याला बॉइलिंग पॉइंटची ऑर्डर लावायची, इन्क्रीजिंग ऑर्डर लावायची आपल्याला बॉइलिंग पॉइंट. कधीही लक्षात ठेवायचं. ओके, आपल्याला इन्क्रीजिंग ऑर्डर लावताना आपण ज्यावेळेस याची ऑर्डर लावणार आहे ती ऑर्डर आपण आता कशाच्या बेसिसवर लावणार आहे. आता हे तुमचे कंपाऊंड आहेत तुम्हाला दिलेले आणि त्यांची इन्क्रीजिंग ऑर्डर लावायची. बॉइलिंग पॉइंट कुणाचा जास्त हा आपल्याला प्रश्न जर पडला तर आपण पहिल्यांदा सांगतो बॉइलिंग पॉइंट मध्ये आपण पॉइंट बघितला होता, अल्डिहाइड्स अँड कीटोन्स दे हायर बॉइलिंग पॉइंट दॅन इथर्स अँड हायड्रोकार्बन्स. अल्डिहाइड कीटोनचे बॉइलिंग पॉइंट इथर पेक्षा आणि हायड्रोकार्बन पेक्षा जास्त असतात, पण कार्बोक्सिलिक ऍसिड आणि तुमच्या अल्कोहोल पेक्षा कशा असतात, कमी असतात. मग त्याच्याच बेसिसवर आपण इम्पॉर्टंट पॉइंट मध्ये एक ऑर्डर बघितली आणि बॉइलिंग पॉइंटच्या ऑर्डर मध्ये आपण सांगितलं कार्बोक्सिलिक ऍसिड इज ग्रेटर बॉइलिंग पॉइंट दॅन अल्कोहोल दॅन कीटोन दॅन अल्डिहाइड्स दॅन इथर्स दॅन हायड्रोकार्बन्स. म्हणजे सगळ्यात जास्त कार्बोक्सिलिक ऍसिडचे असतात, त्याच्यानंतर अल्कोहोलचे असतात, त्याच्यानंतर कीटोनचे, त्याच्यानंतर अल्डिहाइडचे, त्याच्यानंतर परत तुमचा इथर्स आणि हायड्रोकार्बन्स. ठीक आहे ना. मग त्याच बेसिसवर काढायचं काय रे. आता बघा ना, हा CHO आहे. ठीक आहे ना. आता हा काय याच्यामध्ये CHO. आता CHO ग्रुप आहे म्हणजे अल्डिहाइड आहे. ठीक आहे ना. CHO फंक्शनल ग्रुप आहे म्हणजे हा काय तुमचा अल्डिहाइड आहे. एकदम सिंपल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जर बघितला तर इथं जर बघितलं तर OH. आता OH म्हणजे कोणता असणार आहे, अल्कोहोल. OH म्हणजे कोणता असणार आहे, हा अल्कोहोल आहे. ओके, त्याच्यानंतर CH3 CH2 OCH2 CH3. आता दोन्हीच्या मध्ये O आलाय म्हणजे हा इथर आहे. काय इथर आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे अल्डिहाइड असा लिहितो आपण, लक्षात ठेवा RC डबल बॉन्ड OH अल्डिहाइड. ठीक आहे. त्याच्यानंतर ROH ह्याला आपण म्हणतो अल्कोहोल. त्याच्यानंतर ROR ह्याला आपण म्हणतो काय म्हणतो, ह्याला आपण इथर. ओके, अल्केन मध्ये आपण RR असे कंडिशन करतो. कार्बोक्सिलिक ऍसिड कसं असतंय, RC डबल बॉन्ड OH असते. आता कार्बोक्सिलिक ऍसिड स्टार्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला समजेल. ठीक आहे. मग बघा हा अल्डिहाइड आहे, हा अल्कोहोल आहे आणि हा इथर आहे. इथर आहे आणि हा काय तुमचा हायड्रोकार्बन आहे आणि हायड्रोकार्बन मध्ये तुमचा हा अल्केन आहे. ठीक आहे ना. काय आहे, अल्केन आहे, कारण की सगळे सिंगल बॉन्ड आहे. ओके, मग बघा बरं एकदम सिंपल आपल्याला ऑर्डर लावायची, इन्क्रीजिंग ऑर्डर. मग कशी लावणार, सगळ्यात जास्त कुणाचे असतात बघा. आपली ऑर्डर काय सांगते, आपली ऑर्डर असे सांगते कार्बोक्सिलिक ऍसिड सगळ्यात जास्त आहे, त्याच्यानंतर अल्कोहोल आहे, त्याच्यानंतर आता इथं आहे का अल्कोहोल, कार्बोक्सिलिक ऍसिड आहे का, नाही. मग आपल्याकडे काय काय इथं अल्कोहोल आहे. ऑर्डर मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला माहिती आहे कोण कोण येईल, अल्कोहोल सुरुवातीला येईल, त्याच्यानंतर कोण येत आहे, कीटोन येते, त्याच्यानंतर कोण येते, अल्डिहाइड येते, आणि त्याच्यानंतर कोण आहे, इथर आहे, त्याच्यानंतर कोण आहे, हायड्रोकार्बन आहे. ही ऑर्डर आहे आपली. ठीक आहे ना. मग बघा ना, सेम त्याच टाइप मध्ये आपल्याला लावायचं. सगळ्यात जास्त कुणाचे असतील, अल्कोहोलचे, म्हणजे हा कंपाऊंड तुम्हाला लिहावा लागेल.
ठीक आहे. म्हणजे कोणता बघा, हा कंपाऊंड आहे CH3 CH2 CH2 CH2OH इज ग्रेटर दॅन. ओके, ग्रेटर दॅन. ज्याच्याकडे तोंड असं फाकलेलं ते मोठं, ग्रेटर लक्षात ठेवायचं. CH3 CH2 CH2 CH2OH ह्याचे सगळ्यात जास्त. त्याच्यानंतर कोण आहे, कीटोन आहे. कीटोन आहे का आपल्या ह्याच्यामध्ये, एवढ्या ह्याच्यामध्ये कीटोन आहे का, नाही. त्याच्यानंतर कोण आहे, अल्डेहाइड आहे. म्हणजे अल्डेहाइड आहे, मग अल्डेहाइड घ्यायचा. कोणता अल्डेहाइड, CH3 CH2 CH2 CH2, ठीक आहे ना, इज ग्रेटर दॅन. त्याच्यानंतर कोण आहे, अल्डेहाइड झाला की इथर आहे. इथर आहे का, आहे, इथर आहे. त्याच्यानंतर इथर येणार CH3 CH2O CH2 CH3, ठीक आहे ना. आणि त्याच्यानंतर शेवटला कोण आहे, हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन मध्ये अल्केन आहे, मग अल्केन येतो CH3 CH2 CH2 CH3. ओके, कधी कधी असं किंवा तुम्हाला विचारतील, हा तुमचा काय आहे, A नंबरचा कंपाऊंड, हा तुमचा B नंबरचा आहे, हा C नंबरचा आहे आणि हा D नंबरचा आहे. लावा इन्क्रीजिंग ऑर्डर. मग कोण येईल बरं, बघा अशी बी जर म्हटलं तरी आपण ऑर्डर लावू शकतो. ABCD मध्ये कोण आहे, अरेंज द ऑर्डर. मग कसं येणार, पहिल्यांदा येणार तुमचा कोण, B. ओके, अल्कोहोल आहे ना, मग कोण येणार, B इज ग्रेटर दॅन. त्याच्यानंतर कोण येतंय, अल्डेहाइड आहे, म्हणजे कोण येणार, A. त्याच्यानंतर कोण येणार, C. त्याच्यानंतर कोण येणार, D. झाली ऑर्डर. अशा पद्धतीमध्ये क्वेश्चन कसाही विचारू शकतात, डझंट मॅटर. ओके, अशा पद्धतीमध्ये हा तुमचा क्वेश्चन आहे, त्याचं आन्सर आहे. आलं लक्षात, काळजीपूर्वक लक्ष द्या. आता बघा हा आहे तुमचा, आता हा तुम्हाला यायलाच पाहिजे, ठीक आहे ना, सॉल्व्ह करताना कसं रोज जाईल. ओके, बघा अरेंज द फॉलोइंग कंपाऊंड इन इन्क्रीजिंग ऑर्डर दिअर बॉइलिंग पॉइंट. ह्यांचे पण बॉइलिंग पॉइंट आहे. आता इथं पण सेम आहे, ह्याच टाइप मध्ये क्वेश्चन आहे. इथं पण बघायचंय तुम्हाला. बघा कसं ओळखणार आपण, हा CH आहे म्हणजे अल्डेहाइड आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर हा काय तुमचा अल्कोहोल आहे, हा OH. हा काय तुमचा इथर आहे, काय तुमचा इथर आहे. ओके, आणि हा काय तुमचा इथं अल्केन आहे, हायड्रोकार्बन म्हणजे काय तुमचा अल्केन आहे. झालं इथपर्यंत. मग आता कशी लावणार ऑर्डर, सेम ऑर्डर आहे. आता मी काय केलं, ह्याला नंबरिंग दिली. कशी, A नंबर आहे हा, A B C D, अरेंज द ऑर्डर. आता ABCD मध्ये ऑर्डर लावायची. सुरुवातीला कोण येईल रे, अल्कोहोल येईल, बरोबर आहे की नाही. म्हणजे कोण येईल सुरुवातीला, B नंबर. ओके, B इज ग्रेटर दॅन. त्याच्यानंतर कोण यायला पाहिजे, A, देन C, देन D, बरोबर आहे. अशा पद्धतीमध्ये ऑर्डर आहे. म्हणजे सुरुवातीला तुमचा हा येईल, कोणता बघा, CH3 CH2OH इज बॉइलिंग पॉइंट ग्रेटर देन अल्डेहाइड CH3 CHO, देन इथर CH3O CH3, देन अल्केन CH3 CH2 CH3. ओके, ह्याचे कसे सगळ्यात जास्त आहे. अशा पद्धतीमध्ये आपण काय करू शकतो, ऑर्डर लावू शकतो. ठीक आहे.